नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. कर्करुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यानं पुण्यात कर्करोग रुग्णालय उभारण्याची बाब राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय शेजारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा योग्य आहे. या जागेची कर्करोग रुग्णालयासाठी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही जागा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना एका विकासकाला कवडीमोल दराने देण्यात आली होती. आता भाजपच्या मंत्र्यांनीच या जागेची पुन्हा मागणी केली आहे. यामुळे सरकारमधील घटक पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी भारतीय जनता पक्षांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली असून वडगाव शिरीचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचे नाव चर्चेत आहे. मुळीक यांना संधी देऊन पक्ष त्यांचे पुनर्वसन करणार का हे पाहणं या निमित्तानं औत्सुक्याचं ठरणार आहे. राज्यातील महायुतीचे सरकार आंधळ, मूक व बहिर असून या सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी होऊ शकते. नैतिकता राज्य कारभारात आढळून येत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. सध्या जातीयवाद, भेदाभेद, द्वेष असा उच्चांक झाला असून हे थांबलं पाहिजे. हे सर्व थांबविण्यासाठी सद्भाव हे उत्तर आहे. त्यानुसार 8 मार्च रोजी सद्भाव पदयात्रा बीड येथून सुरू करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तर धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करा इत्यादी मागणींसाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन निदर्शनं होत आहेत. दरम्यान बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाने येत्या 9 मार्चला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं दाखवून देत विविध मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आज शांत राहिलो तर ही वेळ आपल्या कुटुंबावर यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे आज या घटनेच्या निषेधार्थ एकत्र येण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळं तसेच प्रमुख बाजारपेठा असल्याने दररोज हजारो नागरिक या ठिकाणी ये-जा करत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा हे 2 भुहेरी मार्ग तयार करण्यासाठी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्याकडून पाठपुरावा केला जातोय. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच मिटणार असण्याची शक्यता वर्तवली जाते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळांच्या पंचवार्षिक निवडणुकीत 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्यात. उत्पादक सभासदांपैकी प्रतिनिधी शिरोली बुद्रुक गट आणि इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटात निवडणूक प्रक्रिया होणार असून 4 जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुनील शेळके यांनी दिली आहे. पिंपरी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडे रहिवाशांच्या सेवा करण्याच्या देयकाचे वितरण आणि झोपडपट्टी वासियांचे सर्वेक्षण महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सारथी सोनचिरैया शहर उपजीविका केंद्राच्या महिला बचत गटाच्या प्रतिनिधींमार्फत हे काम केलं जाणार आहे. राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. सुमारे 4000 अंगणवाडी सेविकांना आता 1,92,00,000 रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हा भत्ता येत्या काही दिवसात अंगणवाडी सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात आंबेगाव येथे दिवसा बिबट्या आल्यानं स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हा बिबट्या एका झाडावर निवांत बसलेला दिसून आलाय. मावळ वन विभागाचे पथक आंबेगाव येथे दाखल झालं. या गावातील एक शेतकरी शेतात जात असताना हा बिबट्या त्याच्या अंगावर धावून आला होता. या शेतकरी किरकोळ जखमी झालाय. इथे पवना धरणाची बँक वॉटर असल्यानं येथे कॅम्पिंग मोठ्या प्रमाणावर असल्यानं वन विभाग आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्यटकांना कॅम्पच्या बाहेर न येण्याच्या सूचना केल्यात. सांगवी पोलीस ठाण्याच्या समोर पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री 12च्या सुमारास फटाक्यांची आतिषबाजी करत गुन्हेगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या प्रकरणी पोलीस आयुक्त विनय कुमार चौंबे यांनी कारवाई करत बर्थडे बॉय पोलीस कर्मचारी प्रवीण पाटील, विवेक गायकवाड, विजय मोरे आणि सुहास डंगारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.